बातमी राज ठाकरेंची आहे, कारण राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची माहिती समोर आली। मात्र राज ठाकरे यांना काँग्रेसचा विरोध आहे। नेमका हा काँग्रेसचा विरोध का आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पवार ठाकरेंना हवी मनसे, काँग्रेसला राज ठाकरे नकोसे, युतीसाठी पवारांची मध्यस्थी यशस्वी होणार। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। दुसरीकडे शरद पवारांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। राज ठाकरेंसोबत वोट चोरी विरोधातील सत्याचा मोर्चा एकत्र काढता मग निवडणूक वेगळी का लढवता असा सवाल पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे या सल्ल्यानंतरही काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मात्र राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरू असल्याचं ठाकरे सेनेनं म्हटलंय। समता बंधुता न्याय स्वातंत्र्य या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। त्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं, आम्ही असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली। आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती। आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर। पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। हायकमांडशी चर्चा चालू आहे, वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची मोठ बांधण्याचे संकेत दिलेत, तर मनसेनं मात्र महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। खरं तर महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्र लढवली, त्यामुळे मुंबईतल्या 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर विजय मिळवला। मात्र त्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये जोरदार रस्सीखेच रंगली। त्याचाच फटका बसल्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। आता हिंदी सक्तीविरोधात आधीच ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यांची युती जवळपास निश्चित मानली जाते। त्यातच आता पवारही राज ठाकरेंसोबत युतीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। मात्र पवार आग्रही असतानाही काँग्रेसला राज ठाकरे का नकोसे झालेत पाहूया। राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भूमिका, मराठीच्या मुद्द्यावरून मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची भीती, भोंग्यांविरोधातल्या भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये पवारांच्या पुढाकारानं सत्तेसाठी विरुद्ध विचारधारेचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले होते। या तिन्ही पक्षांनी 2.5 वर्ष यशस्वी सरकार चालवून दाखवलं। त्यामुळे पवारांकडून राज ठाकरेंसाठी मध्यस्थीच्या हालचाली सुरू असल्यामुळे काँग्रेस हायकमांड या नव्या समीकरणासाठी हिरवा झेंडा दाखवणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। मात्र राज ठाकरेंसह महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास भाजप समोर तगडं आव्हान उभं राहू शकतं हे मात्र निश्चित। रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।